तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो आजच्या व्हिडिओमध्ये मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडबद्दल आपण चर्चा करू. क्वार्टर 1चे जे रिझल्ट्स आहेत मित्रांनो, काल ह्या ठिकाणी अनाऊन्स झाले आहेत. 18 तारखेला म्हणजे 18 जुलै रोजी अनाऊन्स झालेले आहेत. सो ह्या क्वार्टरमध्ये कंपनीने काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्स केलेले आहेत आणि सध्याचे लेवल इन्व्हेस्टमेंटसाठी वर्थिट आहेत का, आणि रिझल्ट्स कसे लागलेले आहेत, चांगले लागलेले आहेत, वाईट लागले आहेत का, ॲव्हरेज लागलेले आहेत, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. सो मित्रांनो बघा, काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट तर सध्या दिसत नाही आहे. कंपनीने कोणत्याही पद्धतीचे डिव्हिडंड, बोनस, स्प्लिट, राईट इश्यू असे काही ह्या ठिकाणी अनाऊन्स केले आहेत असं सध्या तरी दिसत नाही आहे. आता कंपनी मित्रांनो काय करते, क्रूड ऑइल रिफायनरीचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते, म्हणजे एक पेट्रोकेमिकल कंपनी असं तुम्ही ह्या ठिकाणी म्हणू शकता. आणि मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ती काय आहे, एक जॉईंट व्हेंचर आहे, म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि ह्या ठिकाणी एव्ही बिर्ला ग्रुप जो आहे, ओके, त्यांच्यामध्ये जॉईंट व्हेंचर करून ही कंपनी मित्रांनो काय केली जाते, चालवली जाते. आता जर बघितलं मित्रांनो, ह्या ठिकाणी तुम्ही स्पष्ट बघू शकता, जो काही मित्रांनो कंपनीचा रेव्हेन्यू आहे तो किती आहे, सेल्समध्ये 17,356 कोटींचा रेव्हेन्यू आहे, जो मार्च क्वार्टरमध्ये 24,596 होता. सो मागील क्वार्टरपेक्षा मित्रांनो रेव्हेन्यूमध्ये ड्रॉप आपल्याला दिसतोय. जून 2024चा विचार केला 23,247 कोटींचा मित्रांनो काय होता, रेव्हेन्यू होता. सो क्वार्टर ऑन क्वार्टर आणि मागील वर्षाचा जरी तुम्ही विचार केलात, मागील जून क्वार्टर जरी विचार केलात तरी सुद्धा मित्रांनो ह्यामध्ये काय होते, सेल्समध्ये आपल्याला वृद्धी दिसत नाही आहे, कोटी ना कोटी घसरण दिसते. एक्सपेन्सेसचा विचार केला 17,177 कोटींचे एक्सपेन्सेस आणि 180 कोटी रुपयांचा मित्रांनो ऑपरेटिंग प्रॉफिट कंपनीने जनरेट केलेला असं आपल्याला दिसते. ऑदर इन्कम्समध्ये 39 कोटी रुपयांचे ऑदर इन्कम्स आणि 257 कोटी रुपयांचा इंटरेस्ट कंपनी ह्या ठिकाणी काय केलेला आहे मित्रांनो, पे केलेला आहे त्यांच्या कर्जांवरती. नेट प्रॉफिटचा विचार केला तर तुम्ही बघू शकता 271 कोटी रुपयांचे मित्रांनो ह्या ठिकाणी काय झाले आहेत मित्रांनो, कंपनीला लॉसेस बेअर करावे लागलेले आहेत. मागील क्वार्टरमध्ये 371 कोटी रुपयांचा मित्रांनो कंपनीला प्रॉफिट झाला होता, पण ह्या क्वार्टरमध्ये अगेन मित्रांनो कंपनीला एक मेजर लॉस ह्या ठिकाणी बेअर करावा लागलेला आहे कोटे ना कोटे. सो ह्याचं कारण काय मित्रांनो, कारण हेच आहे मित्रांनो, कंपनीची जी काही सेल्स आहे ती सेल्स मित्रांनो कोटे ना कोटी ड्रॉप होताना आपल्याला दिसते. आणि त्याचबरोबर मित्रांनो कंपनीला जो काही इंटरेस्ट आहे, कर्जांचा आकडा आहे तो कंपनीवर काय जास्त हेवी ह्या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे इंटरेस्टमध्ये बराचसाच मित्रांनो ह्यांचं काय झालेलं आहे, जो काही प्रॉफिट आहे तो ह्या ठिकाणी बर्न होताना दिसतोय. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो ह्या ठिकाणी स्टॉकचा जो परफॉर्मन्स आहे, लॉंग टर्ममध्ये परफॉर्मन्स तुम्ही बघू शकता किती वोलटाईल परफॉर्मन्स आहे. ओके, अर्थातच एक अपट्रेंडमध्ये हा स्टॉक आहे, पण मित्रांनो खूप जास्त वोलटाईल स्टॉक आहे आणि IPO आल्यापासून आतापर्यंत काही विशेष रिटर्न्स ह्या ठिकाणी ह्या स्टॉकने दिलेले आहेत असं आपल्याला सध्या तरी दिसत नाही आहे. सो सध्याच्या लेवलवरती जर आपण मित्रांनो विचार केला तर डेट टू इक्विटी रेशो सुद्धा खूप जास्त हाय आहे. तुम्ही बघू शकता डेट टू इक्विटी रेशो 1च्या वर आहे, जो की खूप जास्त काय असतो मित्रांनो, रिस्की असतो कोणत्याही कंपनीसाठी. आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटी बघू शकता 4.33% आणि 0.43% अनुक्रमे आपल्याला ह्या ठिकाणी दिसतात. सो कंपनीमध्ये काय मित्रांनो पोटेन्शियल ह्या ठिकाणी दिसत नाही आहे. इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हा स्टॉक मित्रांनो कचरा स्टॉक आहे असं सध्या तरी ह्या ठिकाणी दिसतंय. आणि ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा मित्रांनो काही म्हणजे आता मला ह्या ठिकाणी पोटेन्शियल दिसत नाही, कारण ऑलरेडी क्वार्टरली रिझल्ट्स मित्रांनो निगेटिव्ह झालेले आहेत. त्यामुळे ब्रेकआउट येऊन सुद्धा ह्या ठिकाणी ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो आता मोमेंटम होणार आहे आणि कदाचित मंडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला ह्या स्टॉकमध्ये चांगलीच घसरण ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकते. त्यासाठी मित्रांनो काय राहण्याची गरज आहे, सावधान राहण्याची तुम्हाला गरज आहे. सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.